नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओसह आपले स्वागत करतो आहे जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांनी 6222 पदांची विविध पदांकरता भरती प्रक्रिया काढलेली आहे। यामध्ये विद्युत सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर इंजिनियर आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी ह्या पदांची ही भरती प्रक्रिया आहे। जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती। नोकरीविषयक माहिती, स्पर्धा परीक्षा, चालू घडामोडी, भरती सराव पेपर याकरता आताच जॉब सारथी चॅनलला सबस्क्राईब करा। विविध भरतींच्या ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्यासाठी jobsarthi.in या वेबसाईटला भेट द्या। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांनी संपूर्ण महाराष्ट्राकरता 6222 पदांकरता भरती प्रक्रिया काढलेली आहे। यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरता 5347 जागांची भरती आहे। कनिष्ठ सहाय्यक जे लेखापद आहे त्याकरता 468 जागा आहेत। पदवीधर इंजिनियर ट्रेनी यामध्ये वितरण 281 आणि सिव्हिल 40 जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर डिप्लोमा ट्रेनी जे इंजिनिअरिंगचं पद आहे त्याकरता वितरण याकरता 51 आणि सिव्हिल याकरता 35 जागा, अशा पदवीधर इंजिनियर आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी याकरता 407 जागा देण्यात आलेल्या आहेत। अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण ज्या पदांकरता फॉर्म भरत असाल तर त्या पदांचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असेल, आपण परमनंट केव्हा होणार किंवा हे परमनंटसाठी नोकरी आहे का, तर यामध्ये बघा मित्रांनो 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत। विद्युत सहाय्यक, कनिष्ठ लेखा सहाय्यक याकरता, आणि जे पदवीधर इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी हे पद आहेत त्याकरता 1 वर्ष कंत्राटीमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये काम करावं लागेल। विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर आपल्या कामाचा परफॉर्मन्स बघून आपल्याला तंत्रज्ञ किंवा टेक्निशियन या पदाकरता नियुक्त करण्यात येईल। त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाकरता आपण कंत्राटीमध्ये 3 वर्ष काम केल्यानंतर आपल्या कामाचा परफॉर्मन्स बघून आपल्याला निम्न विभागीय लिपिक लेखा या पदाकरता आपल्याला नियुक्त करण्यात येईल। त्यानंतरचं पदवीधर इंजिनियर आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदाकरता आपल्याला फॉर्म भरल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर 1 वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करायचं आहे आणि तुमचा कामाचा परफॉर्मन्स बघून पदवीधर इंजिनियर ह्या पदाचं कन्वर्ट होऊन सहाय्यक अभियंता म्हणून आपली नियुक्ती होईल। आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी या पदाकरता आपण फॉर्म भरलेला असेल आणि 1 वर्ष आपलं पूर्ण केलेलं असेल तर त्यानंतर तुम्हाला कनिष्ठ अभियंता या पदासाठी नियुक्त करण्यात येईल। आता बघूयात शैक्षणिक पात्रता। विद्युत सहाय्यक या पदाकरता 10+2 बंधनातील माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच आपली 10वी वर्ग उत्तीर्ण आपण असायला पाहिजेत, आणि वीजतंत्री किंवा तारतंत्री या ITIच्या ट्रेडमधून आपण पास झालेले असावेत, किंवा महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदवी का डिप्लोमा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन अभ्यासक्रम आपण पास झालेले असावेत, किंवा सेंट्रल ऑफ एक्सलन्स म्हणजे त्यामध्ये जर आपण वीजतंत्री किंवा तारतंत्री झालेले असाल तरी आपण हा फॉर्म भरू शकता। त्यानंतरचं जे पद आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा, यामध्ये आपण BCom किंवा BMS म्हणजेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी किंवा BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये आपण पदवी केलेली असेल, तसेच आपल्या जवळ MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स असेल तर आपण कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाकरता फॉर्म भरू शकता। त्यानंतरचं जे पद आहे पदवीधर इंजिनियर ट्रेनी, तर यामध्ये आपल्याला पदवी इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरची असायला पाहिजेत, आणि आपण गेट 2021, 22 किंवा 23 यामध्ये चांगला स्कोअर केलेला पाहिजेत। यापैकी कोणत्याही एकामध्ये आपण चांगला स्कोअर केलेला असेल तर आपण या पदाकरता फॉर्म भरू शकतो। त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदाकरता आपल्याकडे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असायला पाहिजेत। आता वयोमर्यादा बघूयात। यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरता फॉर्म भरायचा असेल तर 18 ते 27 वर्ष दरम्यान आपलं वय असायला पाहिजेत। कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाकरता 30 वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते अप्लाय करू शकतात। पदवीधर इंजिनियर ट्रेनी याकरता 35 वर्षापर्यंतचे उमेदवार अप्लाय करू शकतात। डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी याकरता 30 वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते अप्लाय करू शकतात। जे उमेदवार मागासवर्गीय आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना 5 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। आता बघूयात की आपल्याला ज्या कंत्राटी कालावधीमध्ये काम करायचं आहे तर त्यामध्ये आपलं जे विद्यावेतन किंवा स्टायपेंड किंवा जे वेतनमान असेल ते बघूयात। तर विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण फॉर्म भरला असेल तर प्रथम वर्षासाठी आपल्याला 15,000 प्रति महिना इतकं वेतनमान मिळेल। त्यानंतर द्वितीय वर्षासाठी आपल्याला 16,000 प्रति महिना, आणि तृतीय वर्षासाठी मानधन आपल्याला 17,000 प्रति महिना इतके मिळेल। हे 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला परमनंट करण्यात येईल। त्यात आपल्याला 25,880 ते 50,835 या वेतन श्रेणीने
सामावून घेतल्या जाईल। त्यानंतरचं जे पद आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा, याकरता 3 वर्ष कंत्राटी काम आपल्याला करायचं आहे। तर त्यामधील प्रथम वर्षासाठी मानधन 19,000 प्रति महिना, त्यानंतर द्वितीय वर्षासाठी 20,000 रुपये प्रति महिना आणि तृतीय वर्षासाठी 21,000 प्रति महिना आपल्याला मानधन देण्यात येईल। हे 3 वर्ष आपण कंत्राटी पद्धतीचे व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर आपल्याला परमनंट करण्यात येईल आणि आपल्याला 29,035 ते 72,875 या वेतन श्रेणीमध्ये बसून आपल्याला अधिकचे भत्तेसुद्धा यामध्ये लागू राहतील। त्यानंतरचं जे पद आहे पदवीधर आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी, यामधील पदवीधर इंजिनिअर ट्रेनी यांना प्रथम वर्षासाठी 22,000 प्रति महिना इतकं वेतनमान देण्यात येईल किंवा मानधन देण्यात येईल आणि त्यांना 49,210 ते 1,19,315 या वेतन श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात येईल। त्यानंतरचा डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या उमेदवारांना 18,000 प्रति महिना यामध्ये प्रथम वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करावं लागेल आणि त्यानंतर त्यांना 37,340 ते 1,03,375 या वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यात येईल आणि त्यांना परमनंट करण्यात येईल। या भरतीचे लेखी परीक्षेचे स्वरूप बघूयात। जर आपण विद्युत सहाय्यक या पदाकरता फॉर्म भरत असाल किंवा कनिष्ठ सहाय्यक या पदाकरता फॉर्म भरत असाल किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी या पदाकरता फॉर्म भरत असाल तर आपलं लेखी परीक्षेचे स्वरूप कसे आहेत ते बघूयात। यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील। यामध्ये 2 विभाग असतील। पहिल्या विभागामध्ये आपल्याला तांत्रिक व्यवसायातील विषयात ज्ञान आपले आहे का, म्हणजेच आपले टेक्निकल नॉलेज किती आहे तुमच्या संबंधित विषयामध्ये, त्याचे 50 प्रश्न 110 गुणांसाठी विचारण्यात येतील। त्यानंतर सामान्य अभियोग्यता म्हणजेच जनरल ॲप्टिट्यूडचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील। त्यामध्ये 3 विभाग आहेत। अभियोग्यता यामध्ये तर्कशक्तीचे 40 प्रश्न 20 गुणांसाठी असतील, संख्यात्मक योग्यता याचे 20 प्रश्न 10 गुणांसाठी आणि मराठी भाषेसंबंधीचे 20 प्रश्न 10 गुणांसाठी असतील, म्हणजे एकूण 130 प्रश्न त्यासाठी 150 गुण आपणास देण्यात येतील आणि याचा परीक्षा कालावधी हा 120 मिनिटांचा असेल। यामध्ये नकारात्मक गुण आहेत, म्हणजेच आपलं जर एक उत्तर चुकलं तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आपल्या बरोबर उत्तरांमधून 0.25 गुण हे वजा करण्यात येतील। जे उमेदवार ओपन प्रवर्गातून फॉर्म भरतील त्यांना या लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण घेणे अनिवार्य आहे आणि ओपन व्यतिरिक्त जे काही प्रवर्ग असतील त्यांना किमान 30% गुण घेणे आवश्यक असेल। विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण फॉर्म भरलेला असाल किंवा भरत असाल आणि आपण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे तांत्रिक कंत्राटी पद्धतीने काम करत असाल तर हे सुद्धा आपल्यासाठी खुशखबर आहे की प्रतिवर्षी 2 गुण याप्रमाणे कमाल 5 वर्षासाठी आपल्याला 10 गुण यामध्ये देण्यात येतील। म्हणजेच लेखी परीक्षेमध्ये आपल्याला 10 गुण हे ॲडिशनलचे मिळतील जर आपले 5 वर्ष झालेले असतील किंवा 1 वर्ष झाले असेल तर आपल्याला 2 गुण देण्यात येतील, 3 वर्ष झाले तर 6 गुण देण्यात येतील आणि 2 वर्ष झाले तर आपल्याला 4 गुण देण्यात येतील। रिटर्न टेस्टमधील 150 पैकी जे गुण मिळतील ते 90% कन्वर्ट करण्यात येतील आणि तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार जे गुण असतील ते 10% कन्वर्ट करतील आणि याची एकूण करून आपली जी मेरिट लिस्ट असेल ते निघेल। आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी या पदाकरता फॉर्म भरलेला असेल आणि आपल्याकडे यापेक्षाही उच्च पदवी इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा BTech असेल, BE असेल तर आपल्याला लेखी परीक्षेमध्ये ॲडिशनल गुण हे मिळू शकतात। तर ते कसे, तर ऑनलाईन परीक्षेचे जे एकूण 150 गुण आहेत तर ते 95 गुणांमध्ये कन्वर्ट केले जातील आणि तुमच्याकडे जे BE इंजिनिअरिंग असेल किंवा BTech इंजिनिअरिंग असेल ते 5% कन्वर्ट करून आपल्याला हे 5 आणि हे 95% 100% गुणांच्या यादीमधून कास्ट कॅटेगरी वाईज आणि आपल्याला मिळालेल्या गुणांच्या नुसार आपली मेरिट काढण्यात येईल। याचा अर्थ असा की डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी या पदाकरता उच्च शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारसुद्धा फॉर्म भरू शकतात आणि त्यांना बोनसचे ॲडिशनल गुणसुद्धा लेखी परीक्षेमध्ये ते घेऊ शकतात। ज्या उमेदवारांनी पदवीधर इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी फॉर्म भरलेला असेल त्यांना लेखी परीक्षा नाही, त्यांना गेट 2021, गेट 2022 किंवा गेट 2023 या स्कोरच्या मेरिटप्रमाणे कास्ट कॅटेगरी वाईज त्यांची गुणोत्तर यादी लागेल आणि त्यांना नोकरीसाठी पात्र ठरवण्यात येईल। आता बघूयात की फी स्ट्रक्चर काय आहे। तर विद्युत सहाय्यक या पदाकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील तर 295 रुपये इतकी फी आहे। मागासवर्गीय किंवा अनाथ यांच्यासाठी 148 इतकी फी आहे। कनिष्ठ सहाय्यक लेखा किंवा पदवी आणि डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी याकरता आपण फॉर्म भरत असाल तर खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना 590 रुपये इतकी फी आहे। तर मागासवर्गीय किंवा अनाथ या उमेदवारांसाठी 295 रुपये इतकी फी आहे। आपल्याला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करायचा आहे 20 मार्च 2024 किंवा त्याआधी। आपल्याला आमच्या जॉब सारथीमार्फत
ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क साधू शकता। आपण व्हॉट्सॲपला आम्हाला महावितरण असं टाईप करून पाठवू शकता। निश्चितच आपल्याला ही भरती प्रक्रिया म्हणजे त्यामध्ये ॲन्सर की असेल, रिझल्ट असेल किंवा ॲडमिट कार्ड असेल किंवा जे काही पुढचे टप्पे असेल तिथपर्यंत आपल्याला जॉब सारथीमार्फत सपोर्ट मिळेल। या भरतीसंबंधीचे आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर निश्चित आपण मला कमेंट करू शकता। आपल्याला पर्सनली मी याचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल।